राज्यातील भूमिपुत्र तरुणांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकातील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले। सहकारी विभागाच्या याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला। बँकांचं कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील तरुणांना पदभरतीत प्राधान्य मिळणारे 30% जागा या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी देण्यात येणार आहेत। पदभरतीची जाहिरात काढलेल्या बँकांना आदेश लागू असेल। राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आदेश लागू करण्यात आला। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुरक्षित बेरोजगारांना त्यांच्याच जिल्ह्यात नोकरीची संधी मिळेल। त्यामुळे फडणवीस सरकारने घेतलेला निर्णय हा मोठा मानला जातोय। आजारातून सावरल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर आहेत। शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेत शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष लागले। दरम्यान शरद पवार यांच्यासोबत काल खासदार सुप्रिया सुळे देखील साताऱ्यात दाखल झाल्या होत्या। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं स्वागत केलं। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार त्याचबरोबर या संस्थेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील स्थळावर अभिवादन केलं। शरद पवार कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार असून त्यांच्या हस्ते विविध गुणवंत रयत सेवकांचा सत्कार, रयत मासिक, रयत विज्ञान पत्रिका आणि कर्मवीर सांगाती या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे। याशिवाय शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी आहे आणि आज या ठिकाणी रयतच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणावर जे नेते मंडळी आहेत ते नतमस्तक होण्यासाठी येत असतात। या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि त्याचबरोबर रयतचे पदाधिकारी हे उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत। काही वेळापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी या ठिकाणी येऊन अभिवादन केलं, ते नतमस्तक देखील झाले। तब्येतीची सुधारणा झाल्यानंतर प्रथमच शरद पवारांची साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाला हजेरी देखील लावताना ते पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्ण जे रयतचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। मोठे कार्यक्रम या रयतच्या प्रांगणात आता होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। शरद पवार यांच्या हस्ते विविध जे गुणवंत रयत सेवक आहेत त्यांचा सत्कार देखील होईल। रयत मासिका असेल, त्याचबरोबर रयत विज्ञान पत्रिका असेल याचा अनावर देखील करण्यात येणार आहे। याशिवाय शैक्षणिक आणि सामाजिक आणि संशोधिक जो क्षेत्रात उल्लेखनीय जी कामगिरी केली आहे त्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन देखील गौरवण्यात येणार आहे। आज शरद पवारांचा आजारपणानंतरचा पहिला हा दौरा आहे, त्यामुळं या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। काही वेळानंतर रयतचे कार्यक्रम होतील आणि त्यानंतर ते पत्रकार परिषद देखील घेणार आहे, त्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागलं आहे। शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देखील लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। नाशिक महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक कल्पेश पाटील याच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे। म्हाडा घोटाळा प्रकरणात 48 तासांहून अधिक काळ कोठडीत राहिल्यानं नियमानुसार कारवाई होणार आहे। न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्यानं ही कारवाई होणार आहे। शासकीय नियमानुसार 48 तासांपेक्षा जास्त कोठडी झाल्यास निलंबन बंधनकारक आहे। नाशिक महापालिका प्रशासन शासनाकडे निलंबनाचा प्रस्ताव पाठवणार आहे। शासनाकडून अंतिम आदेश आल्यानंतर ही कारवाई होईल। सांगली महापालिका क्षेत्रातील प्रस्तावित 300 कोटी रुपयांच्या रस्ते कामांवरून राजकारणात आपलं हॅम्प पद्धतीतून ही कामं करण्याच्या निर्णयावर महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप केले। चांगल्या स्थितीतील रस्त्यांवर पुन्हा काँक्रिटीकरण करून महापालिकेवर 300 कोटींचं कर्ज लादलं जात असल्याचा दावा त्यांनी केला। तसंच निविदा प्रक्रियेत मनपसंत ठेकेदारांना लाभ देण्याचाही आरोप त्यांनी केला। ही कामं तातडीनं रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा मंगेश चव्हाण यांनी दिलेला आहे। हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट
ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे. ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे. ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे का हे भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे. पनवेलमधल्या इस्रायल तलावाजवळ झालेलं अतिक्रमण उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर हटवण्यात आलं. पनवेल महापालिकेच्या पथकानं ही कारवाई केली. ज्यू समुदायाला पेशव्यांच्या काळात पनवेलमधील एक तलाव आणि सिनेगॉगसाठी जागा देण्यात आली होती. काळाच्या ओघात तिथल्या इस्रायल तलाव, सिनेगॉग आणि ज्यू धर्मियांच्या दफनभूमीवर अतिक्रमण झालं होतं. हे हटवण्यासाठी ज्यू समुदाय आणि इस्रायलच्या वाणिज्य दूतावासानं प्रशासनाला विनंती केली होती. या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आलेली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आलं. मुंबई आणि कोकण परिसरातल्या मराठी भाषिक बेणे इस्रायली समुदायानं याबाबत समाधान व्यक्त केलं. नाशिकच्या TCS प्रकरणात आरोपी निदा खानला 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आजपासून तिची कसून चौकशी सुरू असून SIT आणि नाशिक पोलीस अनेक अदुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणार. धर्मांतरण प्रकरणात तिची नेमकी काय भूमिका होती, गुन्हा दाखल झाल्यानंतर ती कुठे होती, तसंच मुंबई आणि भिवंडी परिसरात तिला कोणी आश्रय दिला होता का याची चौकशी होईल. याशिवाय मतीन पटेल आणि निदा खान यांच्यातील संबंध, त्यांची ओळख आणि मालेगाव मलेशिया कनेक्शनसह इम्रानशी असलेल्या संबंधांबाबत देखील तपास केला जाणार आहे. नाशिकमध्ये निदा खान प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली. निदा खानला आश्रय देणाऱ्या संभाजीनगरच्या MIM नगरसेवक मतीन पटेल याला 6 आरोपी करण्यात आलं. नाशिकमधील अत्याचार, धर्मांतर, ॲट्रॉसिटी गुन्ह्यात 6 आरोपी असलेल्या निदा खानला मतीन पटेल यांनी आश्रय दिल्याचा आरोप आहे. संभाजीनगरच्या MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावर विरोधकांनी थेट या प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर ओवेसी संभाजीनगरमध्ये आज येत आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक होणार असून दुपारी 2 वाजता मौलाना आझाद रिसर्च सेंटर इथे ही बैठक पार पडेल. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील सर्व MIM नगरसेवक, पदाधिकारी आणि SIRचे काम पाहणाऱ्या सर्व प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. काल आरोपी निदा खान यांना छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेला आहे. तसेच नरेगाव परिसरातील स्थानिक नगरसेवक मतीन मजीद पटेल यांनी त्यांना आश्रय दिल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे. मी छत्रपती संभाजीनगर यांचे पोलीस आयुक्त प्रवीणजी पवार त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. नाशिकच्या TCS प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगानं सविस्तर अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांकडे सादर केला. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तथ्यशोधन समिती स्थापन करण्यात आलेली होती. या समितीनं 18 आणि 19 एप्रिलला नाशिक दौरा करून पीडित महिला, पोलीस अधिकारी तसंच संबंधित घटकांची सविस्तर चर्चा केली. 50हून अधिक पानांच्या या अहवालात महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि न्यायासाठी 25पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आलेल्या असून त्यानुसार कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरा, खामगाव, लोणार, मेहकर या तालुक्यात मध्यरात्रीनंतर आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. सकाळी 6 नंतर लोणार तालुक्यात अनेक भागात पाऊस बरसत होता. ठाण्यातल्या कोपरीमध्ये भास्कर टॉवरजवळ पार्क केलेल्या 3 दुचाकींना मध्यरात्री आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुचाकींचं नुकसान झालं. आग नेमकी कशामुळे लागली स्पष्ट नाही. अग्निशमन दलानं पहाटे 4:30 दरम्यान आग विझवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.